येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होतील आणि निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने 11 डिसेंबरला जाहीर केलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 डिसेंबरला बांगलादेशात गेल्या 1.5 वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या हिंसक आंदोलकांचा नेता शरीफ ओस्मान हादी याला अज्ञातांनी ढाका इथे ठार केलं। त्यानंतर बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला। ओस्मान हादीच्या मृत्यूनंतर म्हणजे 17 डिसेंबरला हिंसक आंदोलकांच्या एका म्होरक्याने ईशान्य भारतातील 7 राज्यांना देशापासून तोडण्याची चिथावणी दिली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 डिसेंबरला ढाका येथील भारतीय दूतावासाला धर्मांधांच्या एका गटाने घेरलं आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर बांगलादेशातल्या अनेक माध्यम संस्थांवर सुद्धा हल्ला करण्यात आला। यापैकी अनेक माध्यम संस्था या खरं तर भारत विरोधी होत्या, तरीही त्यांच्यावर हल्ला झाला। 18 डिसेंबरच्याच रात्री 25 वर्षीय हिंदू युवक दीपू चंद्र दास याची सुद्धा हत्या करण्यात आली। त्याने इस्लामचा अपमान केला असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता, पण तपासाअंती असं काहीही समोर आलं नाही। झाडाला बांधून अतिशय क्रूरपणे त्याची हत्या करण्यात आली। त्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत आणि हे व्हिडिओ पाहताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो। इतकंच नाही तर हिंदूंच्या वस्त्यांना सुद्धा रातोरात आगी लावण्यात येत आहेत। हिंदू महिला मुलींवर अनन्वित अत्याचार करण्यात येत आहेत। हिंदूंच्या मुलींना रातोरात पळवण्यात येतंय आणि यामागे मोठं षडयंत्र आहे। भारताला अस्थिर करण्याचा यामागे प्रयत्न आहे आणि या सगळ्या मागे मोहम्मद युनूस यांचीच क्रूर योजना आहे। त्यांचा संबंध काय आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। शेख हसीना यांचा कट्टर विरोधक असलेल्या ओस्मान हादी याची हत्या मोहम्मद युनूस यांच्याच सांगण्यावरून करण्यात आली असं अनेक संरक्षण तज्ञांचं म्हणणं आहे। कारण त्याच्या हत्येनंतर देशात आगडोम उसळवून परिस्थिती अस्थिर करण्याची युनूस यांची योजना होती। कारण बांगलादेशात येत्या फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि अशा परिस्थितीत या निवडणुका होणार नाही याची त्यांना खात्री होती। कारण निवडणूक झाली तर आपल्याला सत्तेबाहेर जावं लागेल याची युनूस यांना कल्पना होती आणि आपली निरंकुश सत्ता अबाधित राहावी यासाठी युनूस यांनी हा क्रूर डाव खेळला। या हादीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी युनूस यांनी हादीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला। आता या हादीचं स्वप्न काय होतं तर या हादीने ईशान्य भारतातील 7 राज्य पश्चिम बंगाल आणि बिहार हा प्रदेश जोडून त्याला विशाल बांगलादेश बनवायचा होता। तशी योजना त्याने आखली होती आणि मृत्यूपूर्वी त्याने असा एक नकाशा सुद्धा प्रसिद्ध केला होता। इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी युनूस यांनी ईशान्य भारतातील राज्यांचे आपणच म्हणजे बांगलादेश भाग्य विधाता असल्याचं वक्तव्य केलं होतं। आता बांगलादेशातील जिहादी गटांकडून ओस्मान हादी याला न्याय मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत। म्हणजे एक प्रकारे आगामी निवडणुका टाळण्याचाच हा एक भाग आहे। बांगलादेशमध्ये लोकशाही मार्गाने निवडणूक होणार असं वरवर चित्र दिसत असलं तरी मोहम्मद युनूस यांची महत्वाकांक्षा पाहता त्यांना तिथे लोकशाही नकोच आहे हे स्पष्टपणे दिसतंय। त्यांना बांगलादेश धुमसट ठेवून भारताला अस्थिर करायचंय आणि ही त्यांची योजना आहे। कारण जेव्हापासून मोहम्मद युनूस हे सत्तेवर आलेत तेव्हापासून बांगलादेशमधल्या हिंदूंवर तिथल्या मंदिरांवर हल्ले वाढलेत। धर्मांधांना भारताला जेरीस आणायचं असल्याने हादीच्या हत्येचं निमित्त साधून बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार करण्याचा परवाना मिळाल्याप्रमाणे हे सगळे वागतायत। बांगलादेशला खरंच लोकशाही हवी असती तर तिथल्या हिंदूंवर अत्याचार झालेच नसते। हादीच्या हत्येचा ठपका हा भारतावर किंवा शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षावर ठेवण्यात येणार हे उघड होतं आणि झालंही तसंच। हादीच्या हत्येचं खापर हे भारतावर फोडण्यात आलं। हादीचे मारेकरी भारतात पळाल्याचा डांगोरा पिटण्यात आला। या नाटकावरचा पडदा पहिल्यांदा बाजूला केला तो बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते खालिदा झिया यांचे पुत्र आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांनी। 17 वर्ष तारिक रहमान हे UK मध्ये होते। त्यांनी तिथे आश्रय घेतला होता आणि 17 वर्षानंतर ते पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये आले। ते जेव्हा बांगलादेशमध्ये आले तेव्हा त्यांच्या BNP या पक्षाचे 1 लाखाहून अधिक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी जमले होते। खालिदा झिया यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रहमान हेच पुढील पंतप्रधान पदाचे दावेदार असू शकतात असं मानलं जातंय।
हादीच्या हत्येमागे भारताचा हात नसून युनुस यांचं राजकारण आहे, याकडे त्यांनी बोट दाखवलं. आता रेहमान यांनी फक्त दावाच केला, पण ओस्मान हादीचा भाऊ ओमर याने तर उघडपणे हादीच्या हत्येमागे युनुस सरकारमधील एका गटाचा समावेश आहे असा थेट आरोप केला. तुम्ही आधी ओस्मान हादीची हत्या करत या घटनेचा फायदा उठवत फेब्रुवारी महिन्यात होणारी निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करत आहात असा थेट आरोप ओमर याने केला. 30 दिवसात हल्लेखोरांचा छडा लावा, नाहीतर शेख हसीना यांच्यासारखीच परिस्थिती युनुस यांच्यावर ओढवेल अशी धमकी सुद्धा त्याने दिली आहे. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सुद्धा एक्स माध्यमावर पोस्ट करत युनुस यांच्यावर निशाणा साधला. त्या पोस्टमध्ये असं म्हणाले आहेत की बांगलादेशात हिंदूंची हत्या करण्याच्या उद्देशाने अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे आज अटक केल्याचा बहाणा करून त्यांना उद्या परत सोडण्यात येईल आणि याची बातमी देखील कुठे येणार नाही याची युनुस काळजी घेईल. युनुसने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कठोर दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडलंय. त्यामुळेच तो जिहादींचा आवडता माणूस आहे. युनुसच्या आदेशावरूनच हिंदू नेते चिन्मय दास कोणत्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात सडतायत. जर चिन्मय दास तुरुंगाबाहेर असते तर हिंदूंचं मनोधैर्य वाढलं असतं, परंतु युनुस तसं होऊ देणार नाहीत हे स्पष्ट असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. युनुस यांना माजी अमेरिकी अध्यक्ष जो बायडन यांनी पूर्ण पाठिंबा दिला असला तरी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युनुस यांच्याविषयी आणि एकंदरीतच बांगलादेशविषयी फारसं काही ममत्व नाहीये. त्यामुळे युनुस यांनी चीनची मदत घेण्याची खटपट चालवली आहे. आता चीनच्या डोळ्यात भारताची घोडदौड तशीही खुपतेच. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या IASच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशमधील जमाते इस्लामशी घनिष्ठ संबंध निर्माण केलेत. त्यांना बांगलादेशमध्ये जिहाद्यांची फौज उभी करायची आणि तशी योजना त्यांनी आखली. बांगलादेशातील भारतपूरक अवामी लीगच्या वर्चस्वाचा अस्त, हिंसक धर्मांधांनी केलेलं सत्तापालट, तिथल्या इस्लामी शक्तींचं पुनरागमन आणि चीन पाकिस्तानचा वाढता प्रभाव या सगळ्या गोष्टी निर्णायक वळण दर्शवतात. बांगलादेशमधला हिंसाचार हा एक सुनियोजित राजकीय डाव आहे. बांगलादेशमधल्या घडामोडींकडे केवळ शेजारी देशातील अंतर्गत प्रश्न म्हणून पाहणं हे भारतासाठी धोकादायक ठरेल. कारण बांगलादेशमधला हिंसाचार, राजकीय अस्थिरता, हिंदूंवरचे अत्याचार, भारतविरोधी वातावरण याचा थेट परिणाम हा भारताच्या राजकारणावर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर होऊ शकतो. बांगलादेशचं घोंगडं भिजत ठेवणं हे भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. पाकव्याप्त काश्मीर, अक्साई चीन याप्रमाणे ईशान्य भारतावर डोळा असणाऱ्यांना वेळीच उत्तर देणं गरजेचं आहे. शेख हसीना यांचं प्रत्यार्पण भारताने बांगलादेशकडे करावं अशी मागणी बांगलादेशने केली आहे. पण तिथली परिस्थिती ही किती प्रतिकूल आहे हे ताज्या हिंसाचाराने समोर आलंच आहे. चीनचा दौरा करून भारत विरोधी गरळ ओकणारे युनुस यांनी बांगलादेशमध्ये अराजक सदृश स्थिती निर्माण करण्यात मोठा हातभार लावलाय. भारत हाच खरं तर बांगलादेशचा सर्वात जवळचा मित्र आहे. पण युनुस यांचा नाठाळपणा असा आहे की त्यांनी भारत विरोधी आणि हिंदू विरोधी भूमिका स्वीकारून भारताला थेट आव्हान दिलंय. बांगलादेशची विद्यमान राजवट ही केवळ विध्वंसकच नाहीये तर अतिशय विकृत आहे. येत्या 1-2 महिन्यात तिथे काय काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. अशा वेळी भारताने केवळ सतर्क राहून चालणार नाही तर महत्त्वाच्या ठिकाणी सैनिकी तैनात आणि गस्त वाढवावी लागेल. बांगलादेशातून भारतात होणारी अवैध घुसखोरी वेळीच थांबवणं गरजेचं आहे. बांगलादेशमध्ये निवडणूक झाली तरीही बांगलादेशची सूत्र ही भारतद्वेष्ट्यांच्याच हातात राहण्याचा संभव अधिक आहे. त्यामुळे तिथल्या हिंदूंचं संरक्षण हे भारताचं नैतिक कर्तव्य ठरतं. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.